पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आलाय. संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्यात जगदाळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी आसावरी जगदाळे हिला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 10 महिन्यांच्या कालावधीनंतरही नोकरी संदर्भात कुठलाही निर्णय होत नसल्याने जगदाळे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच लवकरात लवकर नोकरी मिळवून द्यावी अशी विनंतीही सरकारकडे केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आसावरीच्या शिक्षणाला समकक्ष पद निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याच्या सूचना दिल्या आणि यानंतर जगदाळे कुटुंबियांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मी सर्वात प्रथम मेधाताईंचे आभार मानेन, कारण त्यांच्या फॉलोअप घेण्यामुळे आत्ता रिसेंटली त्या अमित शहांना दिल्लीत भेटल्या. त्यापूर्वी आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर त्यांच्यामुळे म्हणजे त्या भेटीमुळे हे सगळं पुढे शक्य झालं आणि त्यांच्या पोस्टमुळे त्याच्यामुळे मीडिया आमच्याशी कनेक्ट करू शकली आणि थ्रू मीडिया आम्ही शिंदे साहेबांपर्यंत पोहोचलो. तर मीडियाचे पण मी आभार मानेन, कारण मीडिया जर आमच्याशी कनेक्ट झाली नसती तर आम्ही आमचे जी डिमांड आहे किंवा आमची जी रिक्वेस्ट आहे ती आम्ही साहेबांपर्यंत पोचवू शकलो नसतो. आणि साहेबांनी काही तासांमध्येच सुधारित निर्देश पाठवून आयुक्तांना माझ्या शासकीय सेवेबद्दल नोकरीबद्दल जे निर्देश आहेत ते पाठवले. तर त्यामुळे मी आता लवकरच शासकीय सेवेत रुजू होईल, यासाठी मी त्यांचेही आभार मानते. काल जेव्हा सगळे मीडियावाले आमच्याकडे येऊन गेले आणि त्यांनी आमची व्यथा शिंदेदादांपर्यंत पोचवली आणि CM फडणवीस साहेबांपर्यंत पोचवली, तर त्याबद्दल मी तर सगळ्या मीडियाचे आभार मानेन की त्यांनी आमच्याविषयी आमची व्यथा जाणून माझ्या मुलीच्या जॉबच्या संदर्भात ही माहिती मीडियाला दिली आणि त्यानंतर शिंदेदादांनी आमची ही व्यथा जाणून संध्याकाळी आयुक्तांना आदेश दिले आणि तिच्या जॉबच्या संदर्भात त्यांना निर्देश दिले आणि जॉबच्या संदर्भात तिच्यासाठी महापालिकेमध्ये पोस्ट निर्माण करून तिच्या जॉबच्या संदर्भात त्यांना सांगितलं की ते आदेश काढा म्हणून. तर मी शिंदे साहेबांचे खूप खूप आभार मानेन. आसावरी जगदाळे हिला पुणे महानगरपालिकेत नोकरी देण्याचा निर्णय हा सहानुभूतीपूर्वक विशेष बाब म्हणून घेतला जात असून लवकरच नियुक्ती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जगदाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे. लवकरच आसावरी जगदाळे शासकीय सेवेत रुजू होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.